आणि तशाच प्रकारची निवडणूक सध्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला येणार आहे की नवयुवकांचं विजन महाराष्ट्राला घडवण्यासाठी कशा प्रकारचं असेल आणि त्या संदर्भातच अनेक राजकीय पक्ष आता जवळपास 40% संध्या ज्या आहेत ते युवकांना देण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सुई सुद्धा बनत नव्हती त्या काळापासून काँग्रेस पक्षाने कॉम्प्युटर आणि इंटरनेट आणून आपल्या देशामध्ये ठेवलं आणि अशा जवानांना ते उघडपणे सांगतात की तुम्ही 3 वर्ष आपल्या आर्मीमध्ये सेवा द्या आणि ती 3 वर्ष सेवा दिल्यावरती तुम्ही कुठे ना कुठे सिक्युरिटी गार्ड आणि अशा सगळ्या नोकऱ्या तुम्ही करा. हे कितपत जवानांचा सन्मान झाला आणि कितपत आपण त्यांच्या या योगदानाला आपण सन्मान देऊ शकतोय ते सुद्धा सरकारने ठरवलं पाहिजे. समाजाला समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्यासाठी भाग पाडतात. धर्मांमध्ये महायुतीचं सरकार आज जर कधी पाहायला गेलं तर ते वाद लावण्यामध्ये आपण म्हणतो एक्सपर्ट झालेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये कपिल सिब्बलजींनी महाविकास आघाडीचं सरकार कशा कपटाने पाडलं त्याबद्दलची केस त्यांनी उचलून धरली, लावून धरली. त्याच्यानंतर कशा प्रकारच्या कपटाने शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह कशा प्रकारे चोरण्यात आलं, राष्ट्रवादीचं चिन्ह कशा प्रकारे चोरण्यात आलं, त्या सगळ्या गोष्टींबद्दल ते अग्रेसर राहिले. सर्वप्रथम औद्योगिक, त्याच्यानंतर क्रीडा आणि त्याच्यानंतर कला आणि त्याच्या सोबत शेती या 4ही गोष्टींवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं नवीन पिढीचं नवयुवकांचं काम असणार आहे. महान म्हणून हा राष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख. म्हणजे सगळ्या क्षेत्रात आपण एकीकडे पुढे होतो अशा प्रकारचं महाराष्ट्र. आपण महाराष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूजी महाराजांची विचारांनी जो उजळलेला हा महाराष्ट्र. कट टू कट विथ हॅलो या आपल्या स्पेशल पॉडकास्ट सेगमेंटमध्ये आज आपण आहोत रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये. आज आपल्यासोबत आहेत मधुकर चौधरी यांचे नातू आणि आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय दादा. धनंजय दादा, आपल्या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझा पहिलाच प्रश्न राहील की राजकारण आता काय म्हणताय? सध्या राजकारण परिस्थिती अशी आमच्या संपूर्ण जिल्ह्याभरात मतदारसंघात अशी आहे की नवीन चेहरे आणि तरुण चेहरे यांची रस राजकारणातली खूप जास्त असल्यामुळे सर्वच पक्षांना अशी एक भूमिका मांडलेली आहे की नवीन चेहऱ्यांना त्यांनी संधी द्यावी आणि तशाच प्रकारची निवडणूक सध्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला येणार आहे की नवयुवकांचं विजन महाराष्ट्राला घडवण्यासाठी कशा प्रकारचं असेल आणि त्या संदर्भातच अनेक राजकीय पक्ष आता जवळपास 40% संध्या ज्या आहेत ते युवकांना देण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा मतदारसंघाबाबत आपण हीच बोलूयात, पण माझा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न असा राहील की राजकारण जे आहे तर तुम्ही लहानपणापासूनच हे केलेलं आहे, तर या राजकारणाचा कन्सेप्ट तुमच्या घरात कशा पद्धतीने झाला क्लिअर? आणि त्यालाच लागून एक पुढचा प्रश्न देखील असा राहील की काँग्रेसी विचार जो आहे तर काँग्रेसी विचाराबाबत प्रत्येक जणांची काही ना काहीतरी ही असतात, मतं असतात. तुम्हाला काँग्रेसी विचार नेमका काय वाटतो? खरं तर माझ्या घरातच काँग्रेसी विचार जो आहे तो 1930 पासनं जेव्हा माझे पणजोबा स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र म्हणजे ब्रिटिश नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र लढ्यात ते सहभागी झाले आणि गांधीजींचे एक कार्यकर्ते, तडफदार कार्यकर्ते म्हणून ते स्वतंत्र संघामध्ये ते सहभागी झाले आणि त्यांच्यापासनं खरं तर काँग्रेस पक्षाचा हा जो विचार आहे, गांधीवादाचा विचार जो आहे तो आमच्या परिवारामध्ये रुजवला गेला आणि आत्ताच्या पिढीपर्यंत सुद्धा तो विचार आम्हाला योग्य वाटतो आणि त्याच्या मागे अनेक कारणं सुद्धा स्पष्ट आमची होतात. कारण जेव्हा आपण शिक्षण घेतो आणि सर्व माहिती एका विषयाबद्दल जेव्हा घेतो, आपण एका विचारधारेशी का संबंधित राहावं, आपण एका विचारधारेचं निष्ठा का बरं ठेवावी आणि त्याला पकडून आपण कार्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये का करावं, जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा एकंदरीतच आतापर्यंत आपण असं पाहिलं असेल की विरोधकांकडनं किंवा इतर लोकांकडनं असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, आपण ज्याच्याबद्दल बोललात की काँग्रेस विचारधारा किंवा काँग्रेस पक्षावरती कमेंट ही केली जाते. विविध लोकांच्या वेगवेगळ्या त्याच्यावरती कमेंट्स असतात किंवा त्यांचे आपले संकल्पना असतात काँग्रेस पक्षाबद्दल किंवा त्याच्या विचारधारेवरती. पण जर कधी आपण पाहिलं जेव्हा असा प्रश्न उपस्थित केला जातो की 60 वर्षात काँग्रेस पक्षाने केलं काय किंवा सत्ताधारी पक्षाने केलं काय, बरोबर, तेव्हा आतापर्यंतचा आपण जो भारत देश आपला पाहतोय तो घडवला काँग्रेस पक्षाने. घडवला याचा अर्थ फक्त इथपर्यंत आलो असं नाही, पण पायाभूत जो आपला पायाभरणी जी आपल्या देशाची जी केल्या गेली ती काँग्रेस पक्षाने केली. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सुई सुद्धा बनत नव्हती त्या काळापासून काँग्रेस पक्षाने कॉम्प्युटर आणि इंटरनेट आणून आपल्या देशामध्ये ठेवलं. म्हणजे त्या लोकांनी इथपर्यंत काम केलं, विविध शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं. 3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत शाळा असावीच असं धोरण काँग्रेस पक्षाचं देशात होतं, महाराष्ट्र राज्यात सुद्धा होतं.
त्याच्यासोबत प्रत्येक शेतकऱ्याला देशामध्ये असणाऱ्या पाण्याचा लाभ झाला पाहिजे आणि त्याच्या बांधापर्यंत ते पाणी पोहोचलं पाहिजे. त्याच्यासाठी जेवढेही सिंचन प्रकल्प राबवले गेले आणि आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढेही धरणं बांधल्या गेली ती काँग्रेसच्याच काळात बांधल्या गेली. इतर भाजपच्या नाही. इतर पक्षांनी सिंचन हा मुद्दा पकडून शेतकऱ्याला काही फायदा करून दिला असेल तर तो त्याने सिद्ध करून दाखवावा की आम्ही ही मोठी धरणं बांधली आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढा फायदा झाला. त्याच्यासोबतच जसं जसं शिक्षण क्षेत्राबद्दल सांगण्यात आलं, ग्रांटेड शाळा काँग्रेस पक्षाच्या काळात फार जास्तीत जास्त मंजूर होऊन त्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. जिल्हा परिषद शाळा ज्याची सुरुवात झाली त्या सुद्धा काँग्रेस पक्षाच्या काळातच सुरुवात झाली. त्याच्यानंतर नवोदय विद्यालय असतील, केंद्रीय विद्यालय असतील, केंद्र सरकारच्या मार्फत ज्या शाळा संपूर्ण देशात ज्या बांधल्या गेल्या, ज्याचं उच्च शिक्षण श्रेणी त्या काळात मिळत होती, ती काँग्रेस पक्षामुळे मिळत होती. आणि एका प्रकारे काँग्रेस पक्षाला या सर्व गोष्टींसाठी त्याचं प्रतिमा मलिन करण्यात आली. म्हणजे यालाच मध्ये घ्यायचं असेल की 2014ला जेव्हा हे आलं तर भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी असा आरोप केला गेला की मागच्या 60 वर्षात आतापर्यंत हेच काय नाही झालं. तुम्ही ही सगळी यादी सांगितली की काँग्रेस सरकारनं हे सगळं केलं. मग हे परसेप्शन बनलं कुठून की काँग्रेसनं हे नाही केलं आणि ते बनवण्यामागं हात कुणाचा? बनवण्यामागे हात सर्वात जास्त मोठा होता तो महायुती किंवा एनडीए सरकारचा. त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण होतं सोशल मीडिया. पण महायुती सरकारने हे ओळखावं की सोशल मीडियापर्यंत त्यांची जी पायरी पोहोचवली ती सुद्धा काँग्रेस पक्षाने पोहोचवली. स्वर्गीय राजीव गांधीजी भारताचे माजी पंतप्रधान, ते ओळखले जातात की त्यांनी आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांची एक ओळख आहे. आणि त्याच माध्यमाने त्या काळी आपल्या देशामध्ये कम्प्युटर आणणारे सर्वात पहिले पंतप्रधान म्हणजे राजीवजी गांधी, एटीएम आणणारे सर्वात पहिले पंतप्रधान म्हणजे राजीवजी गांधी. आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये, माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजीच्या काळामध्ये इंटरनेट आपल्या देशभरामध्ये चांगल्या प्रकारे पसरू लागलं. आणि एकंदरीत ते 2014च्या निवडणुकीत त्याचा सोशल मीडिया हॅमरिंग त्याच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टी किंवा महायुती एनडीए सरकारला तो प्रश्न त्यांना विचारण्यात फायदा झाला की सरकारने केलं तर तुमच्यासाठी काय केलं. पण लोकांना या गोष्टीची खात्री 2014 पर्यंत होती की काँग्रेस पक्षाने जनतेसाठी काय केलं, शेतकऱ्यासाठी काय केलं, कष्टकऱ्यासाठी काय केलं, आदिवासीसाठी काय केलं, इतर मागासलेल्या वर्गांसाठी काय केलं, एकंदरीत सर्व समाजाच्या घटकांना धरून विकास कसा केला तो काँग्रेस पक्षाने सर्वांना दाखवलेला आहे. आणि त्यांच्यावरती आता जो विश्वास जो 14च्या इलेक्शन निवडणुकीमध्ये गमावला होता तो आता हळूहळू पुनर्विश्वास तो पक्ष जमवतोय. माझा पुढचा प्रश्न असा राहील की आपल्याला माहिती की प्रत्येक पिढी जी आहे तर प्रत्येक पिढीचे प्रश्न एक असतात. तुमची पिढी जर बघितली म्हणजे आपली पिढी, तर आपली पिढी आत्ताची पिढी आहे. राजकारणाकडे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं. आपली पिढी किंवा तुम्ही राजकारणाकडे कोणत्या पद्धतीनं पाहता? तुमच्या राजकारण बघण्याचे पर्स्पेक्टिव्ह नेमके कुठले? खरं तर एकंदरीत संपूर्ण जळगाव जिल्हा जर कधी बघायला गेला तर औद्योगिक क्षेत्र आणि सहकार क्षेत्रामध्ये जळगाव जिल्हा फार मागासलेला आहे. त्याच्या मागचं एक सर्वात मोठं कारण असं की इथलं राजकारण, आणि दुसरं कारण त्याच्यामधलं जे आहे ते इकडचे शेतकरी. आजही जळगाव जिल्हा ओळखला जातो की कृषीप्रधान जिल्हा आहे. सर्वाधिक लोक जे आहे ते शेतकरी आहे. आणि त्याच्या सोबतच जर कधी शेतीपूरक उद्योग निर्माण आम्हाला करता आले तर ते एकंदरीत युवकांना रोजगार देण्यासाठी फार सक्षम असतील. तुम्ही पाहतात की सरकार एका ठिकाणी म्हणतं की 1.5 कोटी रोजगार आम्ही तुम्हाला वर्षाला उपलब्ध करून देऊ. केंद्र सरकार असा विषय मांडते. पण आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरती अशी वेळ आलेली आहे की सध्या ते 6 महिन्याच्या ठेकेदारी पद्धतीवरती रोजगार लावतायत. तो रोजगार सुद्धा म्हणजे क्षुल्लक पगार त्याच्यामध्ये मिळतो अशा प्रकारचा रोजगार तो आहे. आणि 6 महिने काम करा त्याच्यानंतर घरी बसा अशा प्रकारची पद्धत सरकार जनतेला दाखवते, जनतेसमोर आणते. अग्निवीर योजना, 3 वर्ष काम करा त्याच्यानंतर सरकार आपल्या यशस्वी जवानांना आणि ज्या आर्मीतल्या जवानाचं, म्हणजे आपण आज जर कधी आपल्या गावात एक आर्मीचा जवान असला तर तो देवा समान असतो आपण असं मानतो. आणि अशा जवानांना ते उघडपणे सांगतात की तुम्ही 3 वर्ष आपल्या आर्मीमध्ये सेवा द्या आणि ती 3 वर्ष सेवा दिल्यावरती तुम्ही कुठे ना कुठे सिक्युरिटी गार्ड आणि अशा सगळ्या नोकऱ्या तुम्ही करा. हे कितपत जवानांचा सन्मान झाला आणि कितपत आपण त्यांच्या या योगदानाला आपण सन्मान देऊ शकतोय ते सुद्धा सरकारने ठरवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींवरती एकंदरीत ह्या सर्व ज्या आधी चालू होत्या, म्हणजे आर्मीमध्ये भरती नियमित होत होती, पोलीसमध्ये भरती नियमित होत होती, औद्योगिक क्षेत्रामध्ये जे PHC, RHC आणि मेडिकल डिपार्टमेंटचे जे गव्हर्नमेंटचे जे सगळे नॉर्म्स असतात त्याच्यामध्ये भरती रेग्युलर होत होती. त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये भरती रेग्युलर होत होती. आणखीन इतर सहकारी यंत्रणा म्हणजे आपण म्हणतो की महसूलचे सर्व जे कर्मचारी असतील
ग्रामपंचायत, तहसील, प्रांत कार्यालय, या सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सगळे कार्यालय जे असतील, या कार्यालयांमध्ये भरत्या नियमित होत होत्या. त्याच्यामुळे रोजगाराची जास्त टंचाई म्हणजे भासत नव्हती. आणि त्या भरत्या आज 50% या सरकारने आणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आज आपलं महाराष्ट्र इतका भाग्यवान आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सारख्या यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. इतर राज्यात जर कधी पाहायला गेलं तर या यंत्रणा आपल्याला सापडणार सुद्धा नाही. आणि त्या यंत्रणा असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी जी सर्व यंत्रणा काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती, ती यंत्रणा कशा प्रकारे म्हणजे खोखली करावी याचा पूर्णपणे कट रचून महायुती सरकारने काम केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमाने सामान्य जनतेला त्याचा वैयक्तिक त्रास फार झाला आहे. तुम्ही आता बोललात की महाराष्ट्रानं नेमकं काय काय केलेलं आहे. माझा मुद्दा हाच राहील की जर जळगाव बघितला तर इथंच म्हणजे आसपासचा भाग बघितला तर गुजरात मॉडेल, तर गुजरात मॉडेलच्या एका मुद्द्यावरनं इथं बरंच काय काय झालं. काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल, गुजरात मॉडेल बद्दल काय वाटतं? असं म्हणता नाही येणार की गुजरात मॉडेलमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये विकास झाला. कारण आपण जर कधी पाहतोय तर 2014 पासून आज भारतीय जनता पार्टी आणि महायुती इंडियाचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्याकडे होतं. 2.5 वर्ष महाविकास आघाडीला मिळाली, पण ती सुद्धा कोरोना काळामध्ये चालली गेली. त्याच्यामध्ये जास्त निधी खर्च करू शकली नाही महाविकास आघाडी डेव्हलपमेंटसाठी. त्यांना फक्त आरोग्य क्षेत्रामध्ये 70-80% निधी खर्च करावा लागत होता. आणि त्याच्यामुळे 20%च निधी ते डेव्हलपमेंटसाठी खर्च करू शकत होते. त्या अडचणी त्या वेळेत आल्या. पण आज तुम्ही चित्र पहा की 2014 पासून जर कधी कंटिन्यू 7.5 वर्ष महायुतीचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. म्हणजे पंचायत समितीवरती जर कधी बघितलं तर बहुतांश पंचायत समितीमध्ये आज महायुती आहे. बऱ्याच जिल्हा परिषदा सुद्धा आज त्यांच्या हातामध्ये आहे. आज आमदारांची सर्वात जास्त संख्या जी आहे ती महायुतीकडे. राज्यसभेमध्ये महायुती म्हणजे एनडीए सरकारचे खासदार जास्त आहे, लोकसभेमध्ये एनडीए सरकारचे खासदार जास्त आहे. आणि गुजरातच्या बाउंड्रीवरती जर कधी आम्ही असू आणि त्याचा जर कधी इन्फ्लुएन्स तुम्ही इकडे पडला असं म्हणत असाल तर आमची जनता असं सांगणार आहे की गुजरात आणि जळगावमध्ये तुम्ही अंतर करू शकत नाही. त्याचं सर्वात मोठं कारण जे होतं ते गुजरात आणि महाराष्ट्राची सीमा जेव्हा एकामध्ये होती तेव्हापासूनच ती प्रथा जी आहे ती वेगळी झाली. आणि असं होणार होतं की तापी नदीचं 66% क्षेत्र जे आहे ते गुजरातला जाणार होतं. बरोबर. पण ते तापी नदीचं 66% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये राहावं त्यावेळी जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते अग्रेसर होते. आणि त्याच्यामुळे तो आम्हाला म्हणजे जळगाव जिल्ह्यावाल्यांना रिटेन करता आला. आणि त्याचा परिणाम असं म्हणतील की गुजरात मॉडेल, तर गुजरातमध्ये एवढे सगळे उद्योग आहेत ते आज जळगावमध्ये नाही. गुजरातमध्ये एवढे सगळे रस्त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती आज जळगाव जिल्ह्यामध्ये नाही. गुजरातमध्ये सहकार क्षेत्र पण खूप मोठ्या प्रमाणात चालतं. तिकडे आपण जर कधी पाहिलं की अमूल आणि आनंद सारख्या ज्या सगळ्या दूध फेडरेशन्स आहेत ते एकदम मोठ्या वेगाने चालत आहेत. सरकारच्या पाठबळाने चालत आहेत ते आमच्याकडे चालत नाही. आणि शेतकऱ्यांची ज्या प्रकारे गुजरातमध्ये काळजी घेतली जाते ती सुद्धा आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये घेतली जात नाही. विम्यांसाठी शेतकऱ्यांना अक्षरशः अधिकाऱ्यांच्या 4 चक्रा माराव्या लागतात. तालुक्यांचे विमे नामंजूर होतात. आणि गुजरात मॉडेलचा संबंध जळगावमध्ये आला असं आमच्या जिल्ह्यात कोणीही एक व्यक्ती म्हणू शकणार नाही. या सगळ्या घटनेला नेमकं ही कोण आहे जबाबदार? कोण जबाबदार? जसं मी आपल्याला सांगितलं, महायुतीचं द्वेषाचं राजकारण यासाठी. महायुतीचा द्वेष जर होता तर जळगाव आणि रावेरमध्ये महायुतीच्याच बाजूने कौल आहे. जळगाव जिल्हा महायुतीच्या मागे उभा असेल तर त्याच्या मागे विविध प्रकारची कारण आहे. जसं मी आपल्याला सांगितलं, द्वेष भावना एका प्रकारे पसरवली जाते. समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्यासाठी भाग पाडतात. धर्मांमध्ये महायुतीचं सरकार आज जसं जर कधी पाहायला गेलं तर ते वाद लावण्यामध्ये आपण म्हणतो एक्सपर्ट झालेले आहेत. त्याच्यासोबत पंथांमध्ये सुद्धा वाद लावण्यामध्ये महायुती सरकार फार यशस्वी ठरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एखाद्या वेळेस महायुतीला फायदा होत असावा असं मला वाटतं. पण वैयक्तिक सुद्धा जर कधी रावेर पाहायला गेलं तर आपलं सुद्धा म्हणणं खरं आहे की 14च्या निवडणुकीमध्ये महायुती पक्षाला तिकडनं संधी मिळाली. पण लगेचच लोकांना जाणवलं सुद्धा की त्याच्यातून आमचे कामं होत नाही. आणि तिथे कुठेतरी काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसी विचारधारेचा किंवा महाविकास आघाडी विचारधारेचा एक कंदील तिथे आजही जिवंत आहे. आणि ते जिवंत ठेवणं आमचं काम आहे. आणि त्याच्या मार्फतच जळगाव जिल्ह्याचा विकास करू शकू असं मला वाटतं. जिल्ह्याचं तर आता आपण बघितलं, मी मुद्द्याला घालतो डायरेक्ट. बाळासाहेब थोरातांनी एक स्टेटमेंट केलं होतं, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या
उमेदवाराचा शोध मी स्वतः लावला. आता रावेर विधानसभेचाही पुढील उमेदवार मीच घोषित करतोय. धनंजय चौधरी हे शिरीष दादांच्या पुरोगामी वारसा पुढे चालवणार आहेत. आपली काय होती तेव्हा भावना? खरं तर मी सुद्धा अचंबित होतो, तर कारण ते व्यासपीठ तसं नव्हतं. माझ्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांसारखा अभ्यासू नेता जेव्हा कोणाला जबाबदारी देत असेल तेव्हा त्यांची नजर फार कटाक्ष असेल, त्यांचा अभ्यास परिपूर्ण असेल आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांसमोर सुद्धा जर कधी अशी कोणती संकल्पना मांडली असेल, असा कोणता निर्णय मांडला असेल, तर त्या निर्णयासाठी आम्ही तर त्यांचे आभारीच आहोत आणि तो निर्णय मांडल्यावरती एक मोठी जबाबदारी सुद्धा आमच्या खांद्यावरती आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारांना पुन्हा पुनर्जीवित करायची, जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचाराला टिकवायचं सुद्धा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं काम करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यासाठीच आदरणीय बाळासाहेब थोरातांनी ती जबाबदारी दिली असावी आणि ती सामर्थ्यपणे आम्ही पार पाडू, मी पार पाडेल असं मी साहेबांना सुद्धा व्यक्तिगत सांगितलेलं आहे. मतदारसंघामध्ये आता आम्ही हे करतो तर फिरताना एक गोष्ट आम्हाला जाणवली किंवा तुमचं फेसबुक जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यावरती एक सध्या ही आली गोष्ट की कृतज्ञता संवाद सोहळा, तर कृतज्ञता संवाद दौरा. तर हा कृतज्ञता संवाद दौरा नेमका काय आहे, कृतज्ञता कुणाच्या प्रती आणि तो संवाद साधावा असं का वाटतं तुम्हाला? कृतज्ञता संवाद दौरा म्हणजे आतापर्यंत समजून घ्या 1947 पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले, पण आम्ही म्हणजे माझा परिवार मग माझ्या परिवारासोबतचे सर्व सहकारी जे आहे 1930 पासून या संग्रामामध्ये काम करतात आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जेव्हा 1936चं अधिवेशन फैजपूर येथे झालं, ग्रामीण काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा फैजपूर येथे झालं, तिथे शेतकरी आणि कष्टकरी आणि शेतमजुराचा मुद्दा सर्वात पहिले घेण्यात आला आणि त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं शेतकऱ्याला काही गोष्ट जी महत्वाची असते ती सर्वात महत्वाची असते पाणी. आणि पाण्याची जी गरज असते ती प्रत्येका गावाला प्रत्येका शेतकऱ्याला असते. तशीच ती गरज त्या 1936च्या पहिल्या अधिवेशनावर सुद्धा होती आणि त्या काळामध्ये त्या अधिवेशनाच्या शेजारी एक विहीर होती. त्या विहिरीचं नामकरण स्वतः महात्माजी गांधी यांनी केलेलं आहे आणि त्या विहिरीचं नाव त्यांनी दिलं सत्वशिला. त्या विहिरीने 3 दिवस 3.5 लाख लोकांची तहान जी आहे ती भागवली, त्यांच्या राहण्या खाण्याचा सर्व व्यवस्था त्या विहिरीने केली आणि अशाच प्रकारच्या विहिरी, अशाच प्रकारचे जलाशय जे असतात ते प्रत्येक गावामध्ये असतात ज्यांचं योगदान त्या गावाला घडवण्यासाठी असते. आपण पाहत असतो की आता महाराष्ट्रामध्ये ती एक प्रथा जी असते जलपूजनाची ती खूप मोठी आहे आणि जलपूजन आपण करतो त्याच्यासाठी कारण आपण जलाप्रती कृतज्ञ आहोत. अशी एक संकल्पना होती की जर कधी पाणी पुरेसं नसतं तर एखाद्या वेळेस 3रा महायुद्ध सुद्धा होऊ शकला असता आणि तो भविष्यात होऊ शकेल की नाही त्याच्यावरती सुद्धा चर्चा करावी लागणारच आहे. पण त्या पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, ज्यांनी आपले गावं बसवले, ज्याच्यामुळे आज आपलं गाव चालतंय. गावामध्ये सर्वात मोठं उत्पादनाचं साधन सध्या शेती आहे आणि ती शेती त्या पाण्यामुळे भागते, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. त्याच्यासोबतच ज्या सहकार्यांनी बाळासाहेबांसोबत किंवा धनाजी नानांसोबत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत नेत्यांसोबत आमच्या भागाला घडवण्याचा प्रयत्न केला आणि भाग घडवून दाखवला, म्हणजे सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, सिंचन क्षेत्रात, कृषी क्षेत्रात आणि इतर कोणत्याही क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी घडवण्यासाठी काही ना काही योगदान दिलं. त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन कृतज्ञता व्यक्त करतो आणि कृतज्ञता व्यक्त करून सर्व लोकांचे संवाद साधत समाजातला प्रत्येक घटक म्हणजे स्त्री, महिला, पुरुष, युवक, शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, त्याच्यासोबत महसूलचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि सामान्यातला सामान्य नागरिक, त्या सर्व लोकांशी भेटून चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन अशा प्रकारची दौऱ्याची संकल्पना. राजकारणाबाबत झालं बरं, म्हणजे विचार केला तर तुमचं आणि आमचं वय जवळपास हीच आहे, सेमच आहे. राजकारणाचा डोस झाला खूपच. हे सोडून थोडंसं बोलायचं झालं तर पिक्चर वगैरे कुठले बघता की नाही बघत? सध्या धावपळीच्या काळामध्ये मूवीज बघण्याचा टाइम मिळत नाही, पण लास्टचा कुठला बघितला होता तरी? तोही आठवत. बरं, ठीक आहे. तुमचा आवडता राजकीय नेता कोण? तसं बघितलं गेलं तर माझे आवडते राजकीय नेते राष्ट्रीय पातळीवरती जे आहे, म्हणजे आधी जे होते ते कपिल सिब्बलजी होते, कारण मी सुद्धा LLB केलेलं आहे आणि त्यांचं खरं तर त्यांनी एक मॉड्यूल आमच्या सर्व लिगल क्षेत्रातल्या म्हणजे वकिली करणाऱ्या सर्व लोकांसाठी त्यांनी एक मॉड्यूल उभं केलेलं आहे की तुम्ही तुमच्या वकिलीचा फायदा राजकारणामार्फत समाजसेवेसाठी आणि जनसेवेसाठी कशा प्रकारे करू शकतात आणि त्याच्यातूनच आम्ही घडत इथपर्यंत माझा प्रवास जो आहे तो झालेला आहे
आणि त्याच माध्यमातून आदरणीय कपिल सिब्बल साहेबांकडनं म्हणजे राजकारण करत असताना, खासदार असताना, मंत्री असताना केसेस लढाव्या, ते पण जनहितार्थ म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी ज्या ज्या प्रकारचे पब्लिक लिटिगेशन्स उचललेत, आता सध्याच्या काळामध्ये कपिल सिब्बलजींनी महाविकास आघाडीचं सरकार कशा कपटाने पाडलं त्याबद्दलची केस त्यांनी उचलून धरली, लावून धरली. त्याच्यानंतर कशा प्रकारच्या कपटाने शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं चिन्ह कशा प्रकारे चोरण्यात आलं, राष्ट्रवादीचं चिन्ह कशा प्रकारे चोरण्यात आलं, त्या सगळ्या गोष्टींबद्दल ते अग्रेसर राहिले आणि एवढ्या वयात सुद्धा म्हणून ते त्यांचं फार ते आकर्षण आहे. तुम्ही आता बोललात की तुम्ही करता लॉ, नेमकं काय वाटतं फुटीमध्ये काय वाटतं तुम्हाला? खरं तर लीगल क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एका व्यक्तीबद्दल, दोन व्यक्तींबद्दल खरं तर खूप मोठा सन्मान व्यक्त करण्यासारखा वाटतो आणि ते आहेत आपल्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले सर्वप्रथम पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलालजी नेहरू. आणि यांच्या माध्यमातून सध्या एवढं सॉलिड संविधान आपल्याला लाभलेलं आहे की जो 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने नारा लावला होता की अबकी बार 400 पार, आणि त्या मागे जशा प्रकारची ते फौज उभी करण्याचा प्रयत्न करत होते, लोकांना सुद्धा समजलं की एखाद्या वेळेस संविधान बदलणे इतका धोका हे तयार करू शकतात, म्हणून लोकांनी लगेच त्यांचा मताच्या अधिकाराचा वापर करून या सरकारला त्याची जागा दाखवली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात दाखवली. ते पाहून फार चांगलं वाटतं. एकंदरीत त्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता युवक म्हणून महाराष्ट्राला तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता, आणि जर नेतृत्व करण्याची संधी मिळालीच तर तुमचं विचार काय असेल? खरं तर महाराष्ट्र म्हटलं जातो की म्हणजे महान म्हणून हा राष्ट्र, अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख. म्हणजे सगळ्याच क्षेत्रात आपण एकेकाळी पुढे होतो अशा प्रकारचा महाराष्ट्र आपण, महाराष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूजी महाराजांची विचारांनी जो उजळलेला हा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा प्रत्येका परिसरामध्ये, प्रत्येका क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची प्रगती आपण अपेक्षा करतो. आणि आज जर कधी तरुण वर्ग जर कधी पाहिला तर सर्वप्रथम बेरोजगारीचा विषय जसा आपण आधी चर्चा केली फार मोठा आहे. त्या तरुणांना रोजगार कशा प्रकारे देणार, त्यासाठी आपण नेमकं करणार काय, तर उद्योगाचं निर्माण प्रत्येका जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, त्याच्यासोबत जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे. आणि त्या उद्योगाच्या मागे सरकारने उभं राहिलं पाहिजे आणि सरकारच्या धोरणांनी उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून ते उद्योग उभे राहतील, चालू शकतील आणि चालता चालता जास्तीत जास्त रोजगार त्याच्यामध्ये वाढेल. त्याच्यासोबत सोबत क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सरकारने जर कधी लक्ष देऊन काम करण्याचं ठरवलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या संध्या ज्या आहे त्या आपण महाराष्ट्रापासून ते थेट ऑलिम्पिक लेव्हलपर्यंत त्यांना युवकांना उपलब्ध करून देऊ शकतो. पण याच्यामध्ये फार मोठं राजकारण असल्यामुळे त्या संध्या सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ म्हणजे उपलब्ध त्यांना होऊ शकत नाही. त्याच्यासोबत सोबत कलावंतांना आज कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन महाराष्ट्र शासन देते किंवा केंद्र शासन देते असं मला वाटत नाही. कारण जशा प्रकारचे कवी संमेलन नाही तर कलावंतांचे संमेलन, सांस्कृतिक संमेलनं काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आयोजित केल्या जायची किंवा 2014च्या पूर्वीच्या काळामध्ये आयोजित केल्या जायची, आज असं वाटतंय की एकंदरीत कलावंतांच्या क्षेत्रामध्ये कोणाला रस उरलेला नाही. म्हणजे सहभाग घेण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचा रस उरलेला नाही. तर हा सर्व वर्ग जो आहे तो जास्त करून तरुण वर्ग आहे. तरुण वर्ग नोकरीच्या शोधामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो. तरुण वर्ग कुठे ना कुठे त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये संधी मिळावी म्हणून मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुद्धा जातो. तरुण वर्ग जो आहे तो कला क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे त्याला संधी मिळावी त्यासाठी मुंबईमध्ये जास्त फोकस करतो. कारण आपण चर्चा केली जसं बॉलिवूडचं एक केंद्रबिंदू सध्या मुंबई आहे, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप असतात म्हणून मुलं तिकडे जातात. आणि ती सर्व मुलं जी आहे ती एका शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या, कष्टकऱ्याच्या कुटुंबातल्या गरीब घरातून येतात. आणि त्या मुलांना जेव्हा तिकडे संध्या मिळत नाही तर त्यांना नाईलाजाने घरी परत येऊन एक तर शेती करावी लागते, मजुरी करावी लागते, कुठे ना कुठे हातपाय मारावे लागतात आणि त्यांचा संसार उभा करावा लागतो. तशी वेळ युवकांवरती आली नाही पाहिजे म्हणून हे 3 क्षेत्र जे मी सांगितले, सर्वप्रथम औद्योगिक, त्याच्यानंतर क्रीडा आणि त्याच्यानंतर कला आणि त्याच्या सोबत शेती, या 4ही गोष्टींवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं नवीन पिढीचं, नवयुवकांचं काम असणार आहे. कारण जेव्हा त्या सर्व गोष्टी होतील तेव्हाच कुठे या सर्व युवकांना किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासारखे एक वातावरण तयार होईल. आपण आज पाहतो की आपल्या महाराष्ट्र राज्याची जी लोकसंख्या आहे ती 11.5-12 कोटी आहे आणि त्या 12 कोटी जनतेपैकी 2.5 ते 3 कोटी लोक मुंबईतच राहतात. म्हणजे तसं हिशोब धरल्यात गेलं तर 1/4 पॉप्युलेशन जी आहे ती फक्त मुंबई शहरामध्ये आहे.
आणि ती तिकडे काय आहे जेव्हा आपण असा प्रश्न उपस्थित करतो, कारण मुंबई सिटी इज अ प्लेस ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं सारखं सारखं म्हटलं जातं. पण जर कधी तशाच प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपण इतर शहरांमध्ये देऊ शकलो, तशाच प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज जर बाकी क्षेत्रांमध्ये जर कधी देऊ शकलो, तर सारखं सारखं लोकांना तिकडे जावं लागणार नाही. त्यांच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये, त्यांच्या सुद्धा परिसरामध्ये त्यांना त्याच संधी उपलब्ध होतील ज्या मुंबई सारख्या शहरामध्ये होत आहेत. आणि तशा प्रकारे कुठेतरी आपण पुढे जाऊ शकतो. पण आमचा सध्या जो आहे तर महाराष्ट्र जो आहे तर महाराष्ट्र दौरा चालू असताना एक गोष्ट आम्हाला बघायला भेटली. ती गोष्ट अशी होती की राजकारण म्हटलं की आपली जी युथ असते ती म्हणते की नको, म्हणजे राजकारणाबाबत इतकं उदासीन आता ती झाली आहे ही पिढी, तर ती का? त्याच्या मागे विविध प्रकारचे कारण आहे. कारण एक सायकोलॉजिकल स्टडी त्या गोष्टीचा असतो. जो नव मतदार असतो 18 वर्षाचा, तो फार ज्वलंत मतदार असतो आणि त्या एजमध्ये खरं तर तेवढी मॅच्युरिटी अटेन केली असते नसते तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण आज जर कधी आपण विचार केला की हा मतदार कोणत्या बेसिसवरती मतदान करतो, तर तो भावनिक मुद्द्यांवरती मतदान करतो. कारण त्याच्यामुळे जो होणारा घात असतो तो खूप मोठा असतो आणि तो घात झाल्यानंतर जे 5 वर्ष त्यांनाच सहन करावं लागतं बरं का, युवकांना सहन करावं लागतं. म्हणजे त्या 18 ते 24-23 वयापर्यंत त्यांच्या अनेक गोष्टी होत असतात. जसं की त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण होतं. बरोबर. शिक्षण झाल्यावरती त्यांना नोकरी मिळत नसते. नोकरी न मिळाल्यामुळे त्यांचा संसार बसत नसतो. संसार न बसल्यामुळे एक उदासीन वातावरण तयार होतं. त्याच्यामुळे आजकालचे नवे युवक म्हणतात की आम्हाला राजकारण नको. पण त्या गोष्टीला मात करण्यासाठी जर कधी एक प्रगतशील विचार त्यांच्या समोर उभा केला, रोजगाराचा, योग्य शेतीचा, त्याच्यासोबत सोबत विविध प्रकारच्या गोष्टी जे युवक करतात त्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा जर कधी विचार राज्यभरामध्ये मांडला गेला, तर आणखीन युवक जे आहे ते राजकारणामध्ये सहभागी होतील किंवा ऍक्टिव्हली राजकारणामध्ये सहभागी होतील, प्रत्येका मुद्द्यावरती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतील. अशा प्रकारचं एक वातावरण त्याच्यामुळे तयार होईल. आता आपल्या सगळ्या चर्चेचा एक हे असतो, तर तो स्पेशल सेगमेंट आहे रॅपिड फायर. तुम्हाला 2 मी देईल, त्याच्यापैकी एक तुम्हाला सांगायचं आहे. चहा की कॉफी? कॉफी. काँग्रेस की भाजप? काँग्रेस की विकास? ओके. कार्यकर्ता की आमदार? कार्यकर्ता. नाना पटोले की बाळासाहेब थोरात? या प्रश्नावरती मी जास्त काही बोलू शकत नाही. बरं. जळगाव की मुंबई? जळगाव. आणि आमदार की मंत्रीपद? सध्या आमदारकीच. ओके. तर सर थँक्यू, खरंच वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि हॅलो महाराष्ट्राच्या या स्पेशल सेगमेंटबाबत तुम्ही बोललात, युथला बोललात, तुम्ही राजकारणापासून आपण वेगवेगळ्या सेगमेंटवरती बोललात. सो पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. थँक्यू.